Good morning and welcome to the third session of today's Science A subject meeting. And let us begin with the next topic of the chapter, that is chemical reactions and equations. Yesterday, काल आपण या धड्यातलं रासायनिक बदल, भौतिक बदल, रासायनिक समीकरण जे शाब्दिक असतं, शब्दात असतं, वर्णनात्मक असतं, ते हळूहळू कसं कन्व्हर्ट करायचं रासायनिक समीकरणाच्या स्वरूपात याविषयी शिकलो. त्यानंतर how to write, what are the steps involved in writing chemical equation. पुन्हा एक प्रश्न मी दिला होता, what is the significance of chemical equation, किंवा what do you understand by the chemical equation, किंवा what is the importance of chemical equation, अनेक गोष्टी. त्यानंतर आता आपण what is the process, what are the steps involved in writing a balanced chemical equation. लिहा प्रश्न. संतुलित रासायनिक समीकरण लिहिण्यामधील मुख्य पायऱ्या सोदाहरण लिहा. Explain with example the steps involved in writing. Explain with example the steps involved in writing balanced chemical equation. Balanced chemical equation. जवळ घेतो जरा माईक, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं आहे. काय टप्पे आहेत? तर पहिल्यांदा जे रासायनिक समीकरण शब्दात दिलंय त्याला पहिल्यांदा तुम्ही शब्दातच, परंतु नाव रिएक्टंटचं, अभिक्रियाकारकाचं नाव अधिक नाव, गिव्ज, पुन्हा उत्पादनाचं नाव अधिक नाव, या स्वरूपात लिहायचं. म्हणजे कच्च रॉ रासायनिक समीकरण आधी लिहायचं. मी लिहून देतो नंतर सगळं तुम्हाला. नंतर दुसरा टप्पा आहे की त्या नावांचं रूपांतर त्याच्या रेणू सूत्रात लिहा. लेट दॅट मॉलिक्युलर नेम ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला सोडियम क्लोराईड असेल तर ते सोडियम क्लोराईड असं लिहिलेलं आहे. त्याचं रूपांतर आता तुम्ही कशात करणार आहात? NaCl या शब्द रेणू सूत्रामध्ये. मग NaCl हायड्रोक्लोरिक ऍसिड लिहिलं असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? HCl लिहिणार. तर अशा प्रकारे तुम्ही ते कन्व्हर्ट करणार रेणू सूत्रांच्या स्वरूपात. आता ते लिहिल्या असं काही जरुरी नाहीये की लिहिलं की बॅलन्स झालं. कधी कधी होऊ शकतं. आता उदाहरणार्थ टू गिव्ह CO2 झालं, हेच बॅलन्स्ड इक्वेशन आहे. परंतु असं प्रत्येक वेळी होतच असं नाही. मग यासाठी काय करावं? एक सूचना आहे बरं का तुम्हाला सगळ्यांना. काल बरेच जण जॉईन होऊ शकले नाही. तुम्ही तुमचं झूम ऍप एक 2-3 दिवसाला अपडेटला आलंय का ते बघत चला. ते अपडेशन जर केलं नाही तुम्ही तर मग कालच्या सारखा प्रॉब्लेम येणार आहे. सगळ्यांनी अपडेट करत चला वेळ, कारण का खूप वापरताय तुम्ही. मी 2-3 वेळाच वापरत असेल, परंतु तुम्ही तर अनेक सब्जेक्ट्सना वापरताय. त्यामुळं इट हॅज टू बी रिन्यूड अगेन अँड अगेन. कधी कधी तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही झूम टाईप केलं तर तुमचं ते ऍप येतं. जिथं तुम्ही ते अजून इन्स्टॉल करत असता त्याच्या खालचं डिस्क्रिप्शन वाचत चला. तिथं कुठेतरी अपडेट वगैरे काहीतरी आलेलं असतं. किंवा प्ले स्टोअरला डाव्या बाजूला जाऊन 3 रेषा असतात, तुम्हाला ती माहिती नाही काय सांगायचं. अपडेट करत चला बस. माझ्यापेक्षा भारी आहेत तुम्ही. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुमचं काय पटापट चाललेलं असतं. एनिवे, तर ते इक्वेशन तुम्ही लिहिलं, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आणलं, रेणू सूत्राच्या स्वरूपात आणलं. आता पुढं काय? तर रेणू मधले प्रत्येक अणू इकडं संख्या, सल्फरची संख्या समजा असेल किंवा ऑक्सिजनची संख्या असेल. ऑक्सिजनचे जेवढे म्हणून अणू इकडे आहेत तेवढेच उत्पादनाकडे असले पाहिजे. कमी पण नाही, जास्त पण. 10
घेतलेलं आणि इकडे 12 दिसतात, असं कसं शक्य आहे? तुम्ही घेतानाच, स्वयंपाक करतानाच तुम्ही साहित्य थोडं घेतलं होतं आणि एवढा मोठा स्वयंपाक कसा तयार झाला? असं नाही चालणार. म्हणजे जेवढा कच्चा माल घेतलाय त्याच्यातलं काहीच लॉस नाही, गेन नाही. फक्त एका स्वरूपातून तो दुसऱ्या स्वरूपात बदलला गेला पाहिजे, एवढंच आहे. ते अणू टॅली झाले पाहिजेत. तर काय काय स्टेप्स आहेत ते मी स्वच्छ व्यवस्थित लिहून देतो. मोठा प्रश्न आहे हा, ब्रॉड क्वेश्चन आहे आणि ते व्यवस्थित लिहून समजून घेत घेत पुढे जाऊया. लिहा उत्तर, सोल्युशन किंवा आन्सर डॅश. फॉलोइंग आर द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन रायटिंग अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. संतुलित रासायनिक समीकरण लिहिण्यासाठीचे, रासायनिक शब्द लिहित जाऊ नका, रा डॉट, संतुलित रासायनिक समीकरण लिहिण्यासाठी पुढील टप्पे वापरतात. The steps involved in writing balanced chemical equation are as follows, किंवा following are the steps involved in writing a balanced chemical equation. Dash number 1. First, write the equation in raw form, RAW. First, write the equation in the raw form according to the names of the reactants and products. पहिल्यांदा आकडा 1. प्रथम सर्व अभिक्रियाकारकांची व उत्पादितांची नावे लिहून कच्चे समीकरण लिहावे. First, write the raw chemical equation by using the names of the reactants and products. Number 2, त्या नावांचे रूपांतर त्यांच्या रेणूसूत्रांमध्ये करावे. त्या नावांचे रूपांतर त्यांच्या रेणूसूत्रांमध्ये करावे. Convert the names of the reactant and product into their proper molecular formulae. उदा खाली लिहा सगळेजण. मराठीवाले मराठीतल्या, इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये लिहा. आणि ते मोठं असणार आहे त्यामुळे समासाच्या आत गेलं तरी चालतं. सोडियम हायड्रॉक्साईड शब्दात लिहा. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक चिन्ह करा प्लस सल्फ्युरिक ऍसिड त्याच्या पुढे बाण करा गिव्स सोडियम सल्फेट लांब लिहायचं प्लस पाणी वॉटर. आता हे शब्दात झालं. आता त्याचं रूपांतर लगेच एक सोडून लिहा, मी सांगतो तसं लिहा. NaOH, N कॅपिटल स्मॉल a, O कॅपिटल H कॅपिटल, NaOH अधिक H2SO4 gives Na2SO4 अधिक H2O NaOH plus H2SO4 gives Na2,
SO4 कॅपिटल्स पाहिजेत हे, प्लस पाय त्याला 2H2O सगळं कॅपिटल बाकी. आता डावीकडे बघा तुम्ही, सोडियमची संख्या 1 आहे आणि इकडे उजवीकडे सोडियमची संख्या Na2 आहे, म्हणजे 2 आहे. म्हणजे हे स्वयंपाकाच्या वेळी घेतलंय 1 आणि तयार झालं 2, असं कसं असेल? अजून दुसरं बघू, हायड्रोजन डावीकडे मोजा 3 आहे आणि उजवीकडे 2च आहेत हायड्रोजन. H2O मधलं H2 म्हणजे हायड्रोजन जास्त घेतलाय, स्वयंपाक संपल्यानंतर 2च अणू दिसायला लागलेत हायड्रोजन, 1 कुठे गेला? काहीतरी चुकलाय. आता ऑक्सिजन बघू, NaOH मधला 1 आणि H2SO4 मधले 4, 4 आणि 5 आहेत. इकडे बघा काय आहेत, Na2SO4 मधले 4 ऑक्सिजन आणि H2O मधला 1, 4 आणि 5. बाय चान्स ऑक्सिजन बॅलन्स्ड आहे, 5 इकडं 5 इकडं, ओके. पण बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन नाहीच ही, ही झाली कच्ची, याला रॉ रिएक्शन म्हणायचं. खाली लिहा, दिस इज द रॉ केमिकल रिएक्शन अँड इट इज नॉट बॅलन्स्ड येट. ही कच्ची अभिक्रिया असून किंवा हे कच्चे रासायनिक समीकरण असून, हे कच्चे रासायनिक समीकरण असून ते अद्याप संतुलित झालेले नाही. अद्याप संतुलित झालेलं नाही. अँड इट इज नॉट बॅलन्स येट, अजून बॅलन्स झालेले नाही. पुढचा तिसरा आकडा. आता अभिक्रियाकारक व उत्पादिते यांच्यातील प्रत्येक अणूंची संख्या तपासावी. नाव check the number of atoms of each element in the reactant and product. For this, let us prepare for a table. यासाठी पुढील तक्ता करूया. अभिक्रियाकारक व उत्पादिते यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या तपासू किंवा पाहू, ती पुढील तक्त्यामध्ये दर्शवली आहे. बघा तक्ता हा, मूलद्रव्य तुम्ही लिहायचं एलिमेंट, atoms on LHS. तुम्ही लिहा डावीकडील अणूंची संख्या आणि दुसरं atoms on RHS. उजवीकडील अणूंची संख्या, अजून एकदा सांगतो, मूलद्रव्य, डावीकडील अणूंची संख्या आणि उजवीकडील अणूंची संख्या. आता आपण पहिल्यांदा मूलद्रव्य सोडियम घेऊ, याने किंवा दुसरं कुठलं तरी आधी घेऊ, लगेच सोडियमच नको. आता काय, पहिल्यांदा हायड्रोजन घेऊ. भारतात पहिला हायड्रोजन घ्या. H, नंतर घ्या O, नंतर S, नंतर Na घेऊ. मुद्दाम लेट घेऊ Na. आता इथं संख्या काय, हायड्रोजनची दोन्हीकडे संख्या बघितली तर 2 आणि 3 डावीकडे आहे आणि इकडे 2च आहे. बर, नंतर पुन्हा ऑक्सिजनची संख्या बघा, ऑक्सिजनची 4 आणि 5 आहे आणि उजवीकडं 4 आणि 5 आहे. बर,
पुन्हा सल्फरची संख्या 1 आहे, इकडे पण 1च आहे. आणि सोडियमची डावीकडे 1 आहे, उजवीकडे 2 आहे. बरोबर आहे. मग आता जनरली आपल्याला समीकरणात दिसतं की तिथं Na2SO4 आहे उजवीकडं, आणि इकडं मात्र NaOH आहे. मग काय करूया आपण, सोडियमची संख्या बॅलन्सिंग करण्यासाठी डावीकडच्या बाजूला, म्हणजे डावीकडच्या सोडियम हायड्रॉक्साईडला 2 न गुणू. तुम्ही जेव्हा NaOH ला 2 निगुणता त्यावेळेस Na पण 2 होतो, ऑक्सिजन सुद्धा 2 होतो. हे 2 गुणिले NaOH आहे, हे विसरू नका. आणि हायड्रोजन सुद्धा 2 होतो, म्हणून 2 NaOH. कळलं का? लिहा, हा तक्ता झाला तुमचा लिहून. पॅराग्राफ. In above table we see that, वरच्या तक्त्यामध्ये असे दिसते की we see that sulfur and oxygen, गंधक आणि ऑक्सिजन यांचे अणु संतुलित आहेत. The atoms of sulfur and oxygen are already balanced. Full stop. Paragraph. सोडियमच्या अणूंना संतुलित करण्यासाठी डावीकडील NaOH ला 2 ने गुणू. To balance the number of sodium atoms, let us multiply NaOH by 2 on LHS. Let us multiply NaOH by 2. सोडियम अणूंची संख्या संतुलित करण्यासाठी NaOH ला 2 ने गुणू. म्हणून नवीन समीकरण पुढील प्रमाणे. Therefore, new equation is as below. डॅश खालच्या वेळेला आता लिहा, काय होईल? 2 NaOH प्लस H2SO4 gives Na2SO4 अधिक H2O. आता बघा, हे करताना आपण काय केलं, 2 NaOH चं 2 Na झालं, आणि उजवीकडे Na2SO4 मधलं Na2 आहे. सोडियम बॅलन्स केला, परंतु हे करत असताना आता दुसऱ्या गोष्टी बॅलन्स असलेल्या बिघडल्या. बरोबर आहे? ऑक्सिजन इकडं तिकडं 2 इकडे 5 होता. आता काय झालं बघा, 2 NaOH मधले 2 ऑक्सिजन आणि H2SO4 मधले 4 ऑक्सिजन, 4 आणि 2 6 ऑक्सिजन झाले. आणि Na2SO4 मधला 4 ऑक्सिजन आणि H2O मधला 1 5. म्हणजे ऑक्सिजनची संतुलितता बिघडली, त्याची इक्वॅलिटी होती तर उलट ती आता बदलली. चुकलं आता ते. कळलं का? अरे का, पुढचा आकडा. हिअर नाव द नंबर ऑफ atoms of each element are as below. आता प्रत्येक मूलद्रव्याचे अणू पुढील प्रमाणे.
पुन्हा मगाशीचा तक्ता करा तयार. तेच तसंच पुन्हा पहिल्यांदा एच नंतर ओ नंतर एस नंतर एन ए घेतलं होतं आपण. म्हणून इथं 2 झालं, इथं 2 झालं. हायड्रोजनचं काय झालं आता 2 NaOH केल्यामुळं 2 हायड्रोजन अधिक 2 हायड्रोजन 4 हायड्रोजन झाले 4 डावीकडं आणि उजवीकडे मात्र 2च आहेत. ऑक्सिजन मात्र इकडे 6 झाले, इकडे 5च आहेत. आणि सल्फर मात्र एकच आहे, इकडे एकच आहे. नो प्रॉब्लेम. हे इथलं मॅटर तुम्हीच लिहा. काय मूलद्रव्याचा अणू, डावीकडील अणूंची संख्या, उजवीकडील अणूंची संख्या. हा टेबल झाला माझ्यामध्ये तुमचा. वरील तक्त्यावरून असे दिसून येते की फ्रॉम द टेबल वी सी दॅट सोडियमचे अणू संतुलित करताना हायड्रोजन व ऑक्सिजनचे असंतुलन झालेले आहे. सोडियमचे संतुलन करताना हायड्रोजन व ऑक्सिजन चे संतुलन बिघडले आहे. फ्रॉम द टेबल वी सी दॅट while balancing sodium atoms, it has disturbed the balance of H and O. It has disturbed the balance of H and O. पुढचा आकडा आता निरीक्षणाने ठरवू की उजव्या बाजूच्या H2O ला 2 ने गुणणे आवश्यक आहे. Now by observing, let us decide to multiply H2O on RHS by 2. म्हणून नवीन समीकरण पुढील प्रमाणे 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 अधिक 2 H2O. आता मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या पुढील प्रमाणे काय होईल बघा. हायड्रोजनची काय झाली, हायड्रोजनची 2 आणि 2 4 आणि उजवीकडं 2 दुने 4. ऑक्सिजनची 2 आणि 4 6
उजवीकडे सुद्धा 4 आणि 2 6. सल्फर 1 1 आणि सोडियम 2 2. अशा प्रकारे प्रत्येक मूलद्रव्याचे अणु संतुलित झालेले आहेत. In this way, number of atoms of each element are balanced. पुढचा आकडा. आता शेवटी पूर्णपणे संतुलित रासायनिक समीकरण इतर माहिती सहित लिहावे. Now write the balanced chemical equation along with all the necessary information as below. आता ते कसं असेल? NaOH 2 NaOH पायथ्याला AQ प्लस H2SO4 पायथ्याला AQ gives Na2SO4 हे सुद्धा AQ प्लस 2H2O पायथ्याला लिक्विड. इथं AQ नाही लिहायचं, पाणी आहे. आता इथं उष्णता दिलेली वगैरे नाहीये म्हणून त्या गोष्टी नाही, पण जेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही सगळी द्याल तेवढं सगळं तिथं लिहायचं. अशा प्रकारे संतुलित रासायनिक समीकरण लिहावे. In this way, the balanced chemical equation is written. In this way, the balanced chemical equation is written. एक सोडून बिग स्टार हा झाला आत्ताचा दिलेला मी मोठा 4 मार्काचा प्रश्न. वेळोवेळी सतत विचारला गेलेला आहे. हे तयार करायचंच, त्याला इलाज नाही. पूर्णपणे तुमचा त्याचा अभ्यास झालेला असला पाहिजे. आता सगळेजण पुस्तकात बघा. थोडस आता वेगात जायला हरकत नाही, कारण का सोपा टॉपिक आहे. तुमचं तुम्ही त्या रिॲक्शन्स आणि नोट्स काढू शकता आणि जिथं जिथं मला द्यायचंय तिथं मी ते देणार असे, काळजी करू नका. नाउ व्हॉट आर द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन? रासायनिक अभिक्रियांचे प्रकार किती व कोणते? मुख्य 4 आहेत. 8वीतही शिकलोय, 9वीतही शिकलोय. आता थोडस डिटेल मध्ये शिकायचंय. कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. दुसरं डिकम्पोजिशन रिॲक्शन, विघटन किंवा अपघटन अभिक्रिया. तिसरं विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि चौथं दुहेरी विस्थापन अभिक्रिया. मग पुन्हा अजून मग रिडक्शन, ऑक्सिडेशन या गोष्टी आहेत ते बघणार आहोत आपण. पुन्हा उष्मादायी अभिक्रिया, उष्माग्राही अभिक्रिया. एखाद्या अभिक्रियेकडे बघून तुम्हाला कोणता टाईप वाटतो म्हटल्यानंतर ते 4 मधलंच सांगायचं नाही. पुन्हा उष्मादायी, उष्माग्राही सुद्धा सांगायची, किंवा ऑक्सिडेशन, क्षपण काय असेल ते सगळं सांगायचं. पण पहिल्या 4 टाईप मधलं तरी नक्कीच सांगायचं. आता पहिला टाईप कुठली? संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या शब्दातच तो अर्थ आहे.
काय आलंय चॅटबॉक्स मध्ये? काही नाही, ठीक आहे. कॉम्बिनेशन अभिक्रियेच्या त्या टायटल मध्येच दिसतंय की ए बी सी व्हॉट एव्हर किती पदार्थ येतील तेवढे येतील, ते एकत्र येऊन फक्त तुम्हाला एकच प्रॉडक्ट मिळतोय, एबीसी. जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक अभिक्रिया एकत्र येऊन फक्त एकच उत्पादन मिळतं, तेव्हा अशा अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. अ केमिकल रिएक्शन इन विच 2 or more reactants combine together to form one product. असं काही जादू नसते होत, 1, 2, 3 पदार्थ एकत्र आले आणि एकच प्रॉडक्ट तयार झाला. त्याच्यासाठी नक्कीच एनर्जी डिलिव्हरी, एनर्जी एक्सचेंज, ऊर्जेचं आदान प्रदान करावंच लागतं. म्हणजे इथं ऊर्जेचा समावेश असतो. उष्णता ऊर्जा पुरवावी तरी लागते, किंवा एखाद्या ए बी सी पैकी कुणीतरी एक जण अतितीव्र असतो आणि तो स्वतः रिॲक्शन बी ए आणि सी बरोबर करवून घेतो, तितके ते तीव्र असतात. म्हणून लक्षात आलं. म्हणजे अशा त्या रिॲक्शन कोणत्या आहेत, तर आपण कालच अनुभवलेली कोणती, 2 mg मॅग्नेशियमचा तुकडा तो हवेत जाळला, गिव्स 2 MgO. बघा हे बॅलन्स्ड आहे का? दोन्ही बाजूला 2 मॅग्नेशियम आहेत, दोन्ही बाजूला 2 ऑक्सिजन आहेत, बॅलन्स्ड आहे. ही कसली आहे? 2 रिएक्टंट एकत्र आले तर एकच प्रॉडक्ट तयार झालाय, म्हणून दिस इज कॉम्बिनेशन रिएक्शन. पण आता तुम्हाला इथं ज्या अभ्यासाला आहेत ते जरा वेगळे आहेत. एक लिकर अमोनिया म्हणून एक सोल्युशन मिळतं. आता याचा अर्थ काय, मी या गोष्टी वर्गात खूप करत असतो. ही एक बॉटल असते, त्याच्यामध्ये पाणी घेऊन जेव्हा अमोनिया निर्मिती होते त्यावेळेस त्यात ती नळी सोडतात. कारखान्यामध्ये अमोनिया तयार केला जातो, ते पाण्यात सोडतात. पाण्यामध्ये अमोनिया अतिशय पटपट 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 विरघळतो आणि भरपूर विरघळून ह्याचं झाकण लावलं की नंतर ते झाकण कधी जरी ज्यांनी खरेदी केलंय त्यांनी ते टोपण उघडलं तर त्यातून त्या बॉटलच्या तोंडातून गॅस लीक होत असतो, गळती होत असते त्याची. त्याला म्हणायचं लिकर अमोनिया, बाहेर पडणारा अमोनिया. आता हा अमोनिया म्हणजे कसला वायू? सार्वजनिक युरिनल्स जे असतात, मुत्ताऱ्या, किंवा बऱ्याच ठिकाणी पाणी टाकलं जात नाही काही ठिकाणी, अशा ठिकाणी जे उग्र वास येत असतो तो आहे अमोनियाचा. अमोनिया कसा तयार होतो आपल्या शरीरामध्ये? अमोनिया हा आपल्या शरीरामध्ये आपण डाळी, उसळी, मटकी, मूग, वाटाणा, जे 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 म्हणून मी प्रथिन खातो, हे सगळे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांनी ओतप्रोत भरलेले आहेत. ह्यांचं पचन होऊन पहिल्यांदा अॅमिनो ऍसिड तयार होतं. अॅमिनो ऍसिड पाण्यात विरघळतं, शरीरात येतं, शरीरभर सगळीकडे पसरतं. हव्या त्या प्रथिनांची निर्मिती केली जाते आणि नंतर त्या प्रथिनांचा वापर करून मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये अमोनिया गॅस तयार होतो, NH3. नॅशनल हायवे नंबर 3 नव्हे, NH3 नावाचा गॅस तयार होतो आणि हा पाण्यात विरघळतो युरिनच्या, आणि तो किडनीद्वारे आपण युरिनल्स द्वारे म्हणजे युरिनरी सिस्टीम द्वारे आपण बाहेर टाकतो. म्हणजे नत्रयुक्त, नायट्रोजन युक्त जी वेस्ट आहे ती फक्त पाण्यात विरघळूनच बाहेर टाकता येते, घामात विरघळूनच बाहेर टाकता येते. घामाचा जो उग्र वास आहे तो अमोनिया युक्त आहे. आपल्या सांध्यामध्ये वगैरे जे घामाचा वास येतो तो अमोनिया युक्त आहे, त्यामुळे स्वच्छता अतिशय जरुरी असते. बर, मग हा जो अमोनिया आहे याला हायड्रोक्लोरिक आम्लाशी भयंकर जवळीक आहे. एक बॉटल आहे, मी तुम्हाला प्रयोग केल्यासारखं दाखवलं, हे आकृती काढून म्हणजे करमत नाही म्हणून मी करत नाहीये. हायड्रोक्लोरिक ऍसिडची संहत कॉन्सन्ट्रेटेड HCl ची बॉटल आहे ही. याच्यामध्ये ग्लास रॉड बुडवायचा, नुसता एक काचेची नळी आहे, रॉड आहे भरीव. हा रॉड नुसतं बुचकळायचा आणि बाहेर काढायचा, आणि ज्या बॉटलमध्ये अमोनिया वॉटर आहे त्यातून NH3 बाहेर पडतोय त्याच्या सानिध्यात हा रॉड आणायचा, नुसतं वर आणायचा, त्या तोंडाला धरायचा रॉड. म्हणजे याच्यातला कोण? अमोनिया गॅस. आणि ह्या रॉडला ह्याच्यात बुडवलं होतं ना बॉटलमध्ये, त्यामुळे त्याला माखलेलं आहे, ऍसिड भिजलेला आहे हा रॉड ऍसिडनी. म्हणजे याच्यातलं HCl
आणि बाटलीतून बाहेर पडणारा अमोनिया गॅस यांची रिॲक्शन होते आणि NH4Cl अमोनियम क्लोराईड म्हणजे नवसागर, नवसागराचा पांढरा फेक धूर बाहेर पडतो. ती ही अभिक्रिया तिथं दाखवली बघा. NH3 गॅस प्लस HCl गॅस म्हटलंय. आता तुम्ही म्हणाल HCl गॅस म्हणलं तुम्ही तर सगळं ऍसिड तर लिक्विड सांगितलं तुम्ही. हो, त्यांचं बरोबर आहे आणि माझं पण त्याच्यापेक्षा जास्त बरोबर आहे. HCl हा सुरुवातीला गॅसच असतो, हायड्रोजन क्लोराईड गॅसच आहे. तो पण पाण्यात भयंकर विरघळतो. तो विरघळून 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 याच्यात विरघळून पाण्यामध्ये आपण काय बनवतोय, हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवतोय आणि ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. कळलं? तुम्हाला डायरेक्ट प्रयोगशाळेत HCl गॅसच मिळाला तर वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाही. हा HCl गॅस डायरेक्ट तुम्ही अमोनिया बॉटलच्या जवळ धरला तर डायरेक्ट तुम्हाला वाफा निघतील. कशाच्या? नवसागराच्या वाफा तयार झालेल्या दिसतील. कळलं? म्हणजे NH3 गॅस अमोनिया गॅस प्लस HCl गॅस गिव्स अमोनियम क्लोराईड सॉलिड. त्याचे फ्युम्स बाहेर पडतात. थंड झालं तर तुम्हाला ते सॉलिड मिळतं. त्याच्यानंतर मी मगाशी शिकवलेली 2 Mg+O2 गिव्स MgO. तिसरा आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर गिव्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. काल मी सांगितलं तुम्हाला, आपली जी फरशीवाले लोक असतात बार्शीतले, त्यांच्या बाहेर भरपूर फरशांचे तुकडे पडलेले असतात. त्या फरशांच्या तुकड्यांना भाजतात भयंकर, ते भाजतात भयंकर आणि स्फोट उडून जातो आणि तयार राहतं काय, हे चुन्याचा दगड, कॅल्शियम ऑक्साईड. त्या CaO कॅल्शियम ऑक्साईड लिहिलं की नाही? हा ठीक आहे, 1 मिनिट राहिला आहे, मी आता ब्रेक करतो. त्याला साइन आउट करतो किंवा चॅट थांबवतो मीटिंग आणि लगे 2 मिनिटात येऊया.